मित्रांनो नमस्कार. अंधार पडतोय. तुम्ही बघितलं आज मैदान जे आहे ते आज 3 मैदानं झाली. बकासूरने आज गुलाल मिळवला. सर्जाने वेगाच्या शेवट सर्जाने गुलाल मिळवला. लक्षाने गुलाल मिळवला. परंतु चिक्याने कारुंडेकरांचा गुलाल जो आहे तो मिळवला. परंतु आज एक थोडीशी निराशा जी आहे ती हाती लागली. ती म्हणजे मथुरच्या गाडीला. आणि सगळ्या महाराष्ट्रातली जेवढे मथुर फॅन्स आहेत, मी सुद्धा मथुर फॅन्स आहे, जेवढे माझ्या म्हणजे मी सगळ्यांचाच फॅन्स आहे. परंतु थोडीशी निराशा झाली. गाडी आज फॉल कशी काय झाली मथुरची. परंतु असो मित्रांनो, एवढी नाराज होऊ नका. खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते. खेळाचा एक पहिलू असतो. गाडी कशामुळे फॉल झाली याच्यामध्ये हे कारण शोधण्यापेक्षा एक नवीन सुरुवात करूया. गाडी फॉल कशामुळे झाली हे आता बाजूला ठेवूया. कधी कारण की अनेक अशा नंदींच्या टॉपच्या गाडी ज्या आहेत त्या फॉल होतातच, कारण की त्यांचं स्पीडच त्या पद्धतीचं असतं आणि प्रथमच पळते ही गाडी, त्याच्यामुळे थोडीशी जरा रुटीन बसलं नसेल. परंतु असो, चला चांगली गाडी पळाली आज. परंतु आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते वेधलं म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका असा हा नवनाथ जगदाळे यांचा हिंद केसरी लक्षा. काय गाडी पळाली मित्रांनो. आज गटाला काय गाडी पळाली आणि त्याच्यासोबत आज पायरा होता पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं, असा हा पैलवान अभिजित भैया पवार यांचं काळीज, असा हा स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचं काळीज, असा हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सर्जा आणि आपला लक्षा नवनाथ शेठ जगदाळे यांचा. काय जोडी कॉम्बिनेशन काय जुळलं होतं. हे हा पहिला कालच जुळला बहुतेक, मला असं वाटतं की किंवा अगोदरसुद्धा जुळला असेल. काय दोघेही एकाला सारखे आणि एकाला वारके. काय गटाला म्हणजे जसा हा सर्जा 200 फुटामध्ये लांबतो तसा हा शेवटच्या 10 फुटामध्ये राबरागत, शेवटच्या 10 का 100 फुटामध्ये मला जरा कमेंट्समध्ये सांगा. असं सुनील मोरे सरकार म्हणतात की असा हा लांबतो, असा हा नवनाथ शेठ यांचा लक्ष. काय या लक्षाकडे स्पीड आहे. भविष्यातला एक मोठा सुपरस्टार आहे नवनाथ शेठ जगदाळे. यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करणार म्हणजे करणारच, कारण की त्याच्याकडे असा वेग आहे आणि त्याच्यासोबत आज वेगाचा शेवट सर्जा होता म्हटल्यानंतर तुम्ही बघितलंच कशी गाडी पळाली. आणि खरंच ही गाडी आज गुलाल जी आहे ती मिळवला. परंतु आज गुलाला एक नंबरची प्रबळ दावेदार होती, परंतु गाडी थोडीशी एकमेकांचं थोडीशी स्पीड जे आहे ते कंट्रोल झालं नसेल असं मला वाटते. गाडी फॉल झाली. परंतु असो, शेवटी हा खेळ असतो. प्रत्येकजण गुलालाच्या अपेक्षाने येतो. नंबर 1 होऊ द्या नाहीतर नाही होऊ द्या. हिंद केसरीच्या मैदानामध्ये ठीक आहे, 1 नंबर ठीकचा. कुठलंही मैदान असू द्या, पुसेगाव असू द्या, कोरेगाव असू द्या, पेडगाव असू द्या, वडकी असू द्या, अशा महाराष्ट्रातील अनेक नामांकित माळशिरसचं मैदान असू द्या, त्या मैदानामध्ये प्रत्येक जण 1 नंबरचा मान जो आहे तो पटकावण्यासाठी येतो. परंतु अंधार खूप पडत आलेला आहे मित्रांनो. मी म्हटलं थोडासा व्हिडिओ जो आहे तो लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, कारण की आज खरंच मैदान डोळ्याचं पान फेडलं. बकासूरची एक गाडी जी आहे ती सारखी कडनं का लागते मला तेच काय कळेना. डोक्याचं विचार जे आहेत ते खूप म्हणजे काय होते, कुठलंही मैदान असू द्या बकासूरची गाडी कडनच येते. बकासूरची गाडी नशीब काय साथ देत नाही बकासूरचं, मला हेच काय समजेना झालं. कारण की तुम्ही बघताय की प्रत्येक असं जे मैदान आहे कुठलं ना कुठलं तरी मैदान येतंय, त्या मैदानामध्ये बकासूरची गाडी जी आहे ती कडनं येते म्हणजे येतेच. परंतु असो, हा एक बॅड पॅच आहे. या बॅड पॅचमधून बकासूरचा लवकरच कमबॅक होईल, कारण की महत्त्वाचं का शेवटी त्या दिवशीच मैदान झाले, परवा दिवशी त्या मैदानामध्ये सुद्धा बकासूरने जायगावच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी केली आणि त्या ठिकाणी 2 नंबरचा मान जो आहे तो पटकवला. आणि त्या 2 मैदानामध्ये आजचं आणि परवा दिवशीच्या मैदानामध्ये सलग 2 दिवसामध्ये 2 गुलाल जे आहे ते पटकवले आहेत. आणि सर्जाने सुद्धा चांगलीच कामगिरी केली आहे. त्याने सुद्धा सलग 2 मैदानामध्ये 2 गुलाल जे आहे ते पटकवले. आश्चर्याचं एक महत्त्वाचं म्हणजे आज चिक्यासुद्धा चांगलाच पळाला. अजय शेठ यांचा तो गुलाचा बादशाह सगळ्या महाराष्ट्रामध्ये. परंतु नवनाथ शेठ जगदाळे यांचा जो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तो जो लक्ष आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कसा पळतो, कशा पद्धतीचा त्याचा पळ आहे आणि तो कायम गुलालामध्ये दिसो, कारण की तो एक चांगला नंदी आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु काही सचिन आणि लक्ष्याची जोडी काही कारणास्तव पळत नाही, परंतु ही जोडी लवकरच महाराष्ट्राची इच्छा आहे ती पळावी अशी लोकांची इच्छा आहे. परंतु असो, ही इच्छा जी आहे ती लोकांची लवकरात लवकर पूर्ण हो आणि सचिन लक्षा पुन्हा एकदा एकत्र दिसेल अशी मला आशा आहे. परंतु लक्षाचा आहे काय पळतोय हा नंदी. मला खरंच या नंदीचा सेमीफायनलला स्पीड लय आवडतं, कारण की सेमीफायनलमध्ये असलं बेकार स्पीड आहे याला, तुम्हाला माहीत नाही. असा या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये एवढा असा नंदी आदत दुशामधला एवढा मी काय बघितलेला नाही, कारण किती स्पीड आहे बघा ना. परंतु असो, आजच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी केली बकासूरने, सर्जाने, लक्षाने, चिक्याने
तसेच खूप साऱ्या शुभेच्छा.